फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. तर नक्कीच एक पारितोषिक चंदन तांगडी यांच्या माध्यमातून आलाय, ते म्हणजेच कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाला विकेटची हॅट्रिक घ्या आणि प्रत्येक विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये कमवा. जर क्वालिफाय झाले आजच्या दिवसामध्ये ते मला वाटतं उद्या संडे आहेच, म्हणजेच लगेच वज्रेश्वरीची ट्रिप कन्फर्म आहे. आजच का रात्री? मला वाटतं इकडनंच वज्रेश्वरीला तुम्हाला नेण्यात येईल हे सांगितलं गेलंय. तर आजचीच डायरेक्ट वज्रेश्वरी ट्रिप ही कन्फर्म जर क्वालिफाय झाले. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा असा मॅच सुरू झालाय. तर नाईकपाडा संघ जर क्वालिफाय झाला तर या आजची नाईट वज्रेश्वरी या ठिकाणी त्यांना ट्रिप आणि ट्रीट ह्या दोन्ही मिळतील. ओहो हो, क्या बात है, सुपर्ब शॉट अँड इट इज अ बिग शॉट. षटकार. काय जबरदस्त फटका खेळला होता. थोडीशी नजर हटली होती चेंडूवरनं, मात्र नंतर पाहिलं मिडल ऑफ द बॅट चेंडूला आमचे कॅमेरामॅनच्या जस्ट जवळ चेंडूला नेऊन ठेवलाय. 6 धावांसाठी षटकार. दरम्यान भावेश आणि निशाल दरम्यान हा चेंडू चाललाय डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चौकार. नक्कीच पारितोषिक जसं आलंय कान्हाई स्पोर्टला तसंच आलंय ते म्हणजेच विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाला सुद्धा. मात्र चेंडूनंतर ते आपण अनाउन्समेंट करणार आहोत. शॉर्ट पिच बॉल इथे मात्र आपण पाहू शकतोय. नक्कीच एक निर्धाव चेंडू. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघ जर क्वालिफाय झाला तर अनलिमिटेड बिर्याणीची ट्रीट दिली जाणार आहे. भरपूर बिर्याणीचे या ठिकाणी कॅटरर्सची दुकानं उघडली गेली आहेत सध्या कामांमध्ये. क्या बात आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक त्या ठिकाणी जरी असता तरी फरक पडला नसता. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. आमचे आयोजकांचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकाराच्या जेलसाठी 50 रुपये तुम्हाला या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून दिले जातील. दरम्यान आपण पाहू शकता इथे मात्र दरम्यान 16 धावा धावफलकावरती. 4 चेंडू टाकून झाल्यात. कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी विरुद्ध विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी असा अंतिम सामना आजच्या दिवसातील. ओमकार फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला ड्राईव्ह मिसफील्ड झाले. इथे मात्र शतरक्षण बॅकअप साठी चांगलं झालंय. 2 धावा मात्र मिळतील. 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतो जाऊन पुसते 18 या धाव संख्येवरती. 5 चेंडू मध्ये 18 धावा.
विकेटची हॅट्रिक घ्या आणि चंदन तांगडे यांच्या माध्यमातून 1000 रुपये त्या एका विकेटच्या हॅट्रिक साठी कमवा. अशा विकेटच्या हॅट्रिक मिनिमम मी म्हणेन की कमीत कमी 9 विकेटच्या हॅट्रिक तुम्ही घेऊ 3 घेऊ शकता. ज्या 9 विकेट तुम्ही घेऊ शकता. तर 3000 कमावण्याची संधी आहे. दरम्यान शतरक्षक खाली आणि इथे मात्र झेल सुटलाय. टेक द कॅच विन द मॅच हे सूत्र विसरून जमणार नाही या चांगल्या क्रिकेटसाठी. 3 बाजू तुमच्या महत्वाच्या असाव्या लागतात. दरम्यान धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद. विघ्न अर्था स्पोर्ट्स बेलकडी संघाची नाबाद 20 धावा. चला आपण कमेंट्स कडे जाऊया. कोण कोण जोडला गेलाय तर कमलेश, याच्यानंतर आपण पाहतोय संदेश गोरे, अक्षय कोठावले, कुमार निसाल, विलियन गेमिंग. त्यानंतर आपण पाहू शकता प्रदीप लोखंडे जोडले गेलेत. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्यात. योगेश धोत्रे आमचे अजून एक पंच आहेत, ते सुद्धा जोडले गेलेत. बेस्ट ऑफ लक. विघ्नर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि इतर संघाला सुद्धा त्यांच्या माध्यमातून दिला गेलाय. VTA CA च्या चॅनलच्या माध्यमातून जसं DBN लाईव्ह यांच्या माध्यमातून स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. लाईव्ह थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये या अंतिम सामन्यामध्ये जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. 20 धावा आहे. त्याचा अर्थ प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला जवळजवळ 80चा टार्गेट या ठिकाणी देऊ शकतो विघ्नता स्पोर्ट्स बेलकडी संघ समोरच्या कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाला. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक आपल्या आवडत्या संघाला पारितोषिकांचा वर्षाव करत असताना दोन्ही संघांचे समर्थक. गतीमध्ये परिवर्तन, फसलाय फलंदाज, चेंडू खाली, शतरक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद. भावेश गोरकना बाद. बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. गोल्डन डक वरती त्याला बाद केलं. एक चेंडूमध्ये एकही धाव न करता तो बाद झाला. फ्लाईट दिली होती चेंडूला आणि पिच ऑफ द बॉल पर्यंत जात असताना आडव्या पट्ट्यानं ओळखलं होतं केशव याने की आडवा पट्टा आणि आडव्या पट्ट्याला कसं आडवं करायचं हे नक्कीच त्याने दाखवलंय की चेंज बेस्ट डिलिव्हरी. जगलिंग कॅच या ठिकाणी घेतला, मात्र कॅच चांगल्या पद्धतीने फिनिश केला आणि भावेश याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. याला म्हटलं जातं क्रिकेट. बघा अगोदरच्या मॅच मध्ये बेलकडी संघाला जे जमलं नव्हतं नवदुर्गा बेलकडी संघाला ते करून दाखवलंय केशव हिलम आणि त्याच्या संघाने. दरम्यान केशव हिलिम पहिल्या चेंडूची गडी मिळवलाय. त्याला विकेट हॅट्रिक करण्याची संधी आली आणि जर विकेट हॅट्रिक झाली तर चंदन तांगडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाणार आहे. ऑफसाईडच्या दिशेने अलंदा कार्पेट खेळला तर फुलटॉस डिलिव्हरीला एक तिथे शतरक्षक आहे. चेंडूला फील्ड करायला फेकेल तोपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. बघा निशाल आणि तुषारी जोडी मैदानाच्या आतमध्ये. निशाल 6 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा त्याने बनवल्यात. म्हणजेच भावेश यापेक्षा निशाल या ठिकाणी खतरनाक फलंदाजी करतोय. केशव हिलिम पुन्हा एकदा पुढचा चेंडू ओपीस डिलिव्हरी ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. सिंगल आणि डबल वरती विश्वास ठेवला. निशाल याची रनिंग बिटवीन द विकेट बघा. चित्त्याच्या चपळाईनं या ठिकाणी 2 धाव पूर्ण केल्या जातात. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला. 24 या धावसंख्येवरती मी म्हणेन धावसंख्या चालू ठेवावी लागणार आहे. कारण जसं म्हटलं गेलं आजच्या दिवसातला हाय स्कोर जर आपण पाहिलाय तो हाय स्कोर करणारा जो संघ आहे तो शतरक्षण करतोय. केशव हिलिम याच्या संघाच्या नावावरती 84-83 धावांचं ही खेळी आहे 4 षटकांमध्ये. त्यामुळे त्यांना मी म्हणेन 50च्या जास्त धावा तुम्हाला टार्गेट म्हणून सेट करावे लागतील. क्या बात आहे. सुरेख चेंडू, मात्र शतरक्षण खराब. यष्ट्यांच्या मागे ओमकार याचं दैव देतं आणि कर्म नेतं अशा पद्धतीने म्हटलं जाऊ शकतं. या चेंडूचं वर्णन केलं जाऊ शकतं कारण गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला होता आणि निर्धाव चेंडू टाकत असताना मात्र इथे ओमकार याच्या माध्यमातून इथे एक धाव नक्कीच मिळाली होती मिसफिल्डच्या रूपानं. धावसंख्या 25.
एक षटक आणि 4 चेंडू टाकून झालेत. एक गडी बाद झालाय. निशाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेग वाढवला होता, चेंडूचा परिवर्तन केलं होतं गतीमध्ये. लेग बायच्या रोबणा धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 26 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकाचा. आतापर्यंत फक्त 6 धावा दिल्यात केशव याने. अनुभव हा सर्वात मोठा गुरु मानला जातो आणि तेच दर्शवलं केशव याने. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू खाली, शतरक्षक मात्र गतीला ओळखलं, त्याच्यावरती प्रहार केला, चेंडू गेला मिडविकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय सुंदर कॅमेरा वर्क केलंय. मात्र लक्षात असू द्या, मांडवाच्या वरती पडून जर झेल घेतला तर तो झेल गणला जाणार नाही, अशा आमच्या आयोजकांनी सांगितलंय. 25 का 1 रुपया सुद्धा दिला नाही, लक्षात घ्या. 25 मागत होते, असं हरकत नाही. मात्र आयोजक तैनात आहेत त्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या 32. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॉलिंग मार्क वरती आलाय बघा. नवीन कोण जोडले गेलाय का, तर प्रवीण अंधेर जोडला गेलाय. योगेश धोत्रे नाही, तर प्रवीण अंधेर एकटाच जोडला गेलाय. प्रवीण आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. दरम्यान 32 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात गोलंदाजी मार्कवरती. ओ हो, शतरक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद तुषार निशाल बाद झालाय. बघा, पहिल्या चेंडूवरती शरीरापासून लांब जाणाऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यामुळे फसला जातोय फलंदाज. धावसंख्या आहे ती 32. तिसरं षटक मार्गस्थ. एक चेंडू टाकून झालाय आणि 1 विकेट मात्र या ठिकाणी मिळवलाय. जसं चंदन तांगडी यांनी पारितोषिक लावलंय ते म्हणजेच शंकर आणि त्याच्या संघासाठी विकेट हॅट्रिक घ्या आणि 1000 रुपये कमवा. हे ऑटो मोड वरती आम्ही ठेवलंय आणि ते लगेच ऑन झालंय बघा. 1 विकेट आल्याच्या नंतर विकेट हॅट्रिक घ्या आणि 1000 रुपयाचं पारितोषिक कमवा. मात्र क्वालिफाय व्हा आणि लगेच वज्रेश्वरीची ट्रिप कन्फर्म. ट्रिप आणि ट्रीट दोन्ही अनलिमिटेड असतील त्याच्यासाठी या एका नाईट साठी फुल नाईट. 32 धावा धावफलकावरती. इथे मात्र आपण पाहू शकतो चांगला चेंडू बघायला मिळतोय. पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर जातो चेंडू. एक नॅचरल जी स्पिन असते ती नक्कीच मिळते. जस्ट इनसाइड द व्हाईट लाईन आपल्याला चेंडू बघायला मिळाला. तुषार आणि धीरज स्ट्राईक वरती आहे. एक चेंडू तो खेळलाय, निर्धाव चेंडू त्याने खेळलाय. आता मात्र हा चेंडू आपण जर पाहिला तर वाईट बॉल आणि वाईट न धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 33 या धावसंख्येवरती. बघा, धावसंख्येचा टेम्पो जो होता तो थांबलाय. मी म्हणेन रिदम जो होता तो कमी झालाय आणि चांगल्या पद्धतीने वेगवान धावा येत होत्या. या ठिकाणी आपण पाहू शकतो नक्कीच 33 धावा धावफलकावरती. फुलटॉस डिलिव्हरी. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू कुठे जातोय तर 4 धावांसाठी जाईल चौकार. धीरज याच्या माध्यमातून खेळला गेलेला फटका होता लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवरती आणि तिकडनं त्याने चौकार घेतलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, अंदाज चुकला आणि इथे मात्र 2 धावा मिळतील. जबरदस्त मॅच सुरू आहे. धाव संख्या झाली ती 39.
बघा कशा पद्धतीने खेळला होता हा चेंडू आणि कशा पद्धतीने हातातनं सटकला. बघा थोडासा अंदाज चुकला आणि त्यानंतर झेल हा ड्रॉप झालाय. धावसंख्या 39. तिसरं षटक मार्ग असतं. मिस टाइम स्ट्रोक ऑफसाईडच्या दिशेनं शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलतोय, फेकतोय. रनिंग बिटवीन द विकेटला नक्कीच 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. आणि इथे आपण पाहू शकतो 2 धावा होत्या, त्याचा कन्वर्ट केलाय तिसऱ्या धावेमध्ये. यालाच म्हटलं अद क्रिकेट. 1चं 2, 2च्या 3 बनवता यायला हव्यात. हाफ चान्स, फुल चान्स तुम्हाला बनवायला हव्यात झेलचे. त्यामुळेच तुम्ही नक्कीच पुढे पुढे जात असता, आपल्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये आपल्या संघाला नेत असता. धावसंख्या 42. शेवटचा चेंडू या षटकाचा, तिसऱ्या षटकाचा नक्कीच आपण पाहिलाय. नक्कीच चांगल्या पद्धतीने कंट्रोल केलंय. पुन्हा एकदा सेफ लँडिंग होताना दिसेल. एक धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. पुन्हा एकदा धीरज चांगल्या पद्धतीनं आपल्या संघाला, तुषार आणि धीरज ही जोडी चांगल्या पद्धतीने काम करताना दिसते. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2:44. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाची धावसंख्या. ओ टू डीजे. चला शेवटचं षटक आहे आणि तो टाकण्यासाठी आला नवीन खेळाडू जयेश सवर. शेवटचा गोलंदाज ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव नक्कीच मिळेल. धीरज याच्या माध्यमातून दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक एंडवरती थ्रो आलाय केशवच्या हातामध्ये आणि फलंदाज धावचीच्या रूपानं धीरज बाद. बघा हा फलंदाज या ठिकाणी बाद होऊन येत असताना आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. धीरज दळवी 5 चेंडूमध्ये 10 धावा म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने त्याने नक्कीच धावसंख्या या ठिकाणी बनवण्यासाठी सहकार्य केलंय. 45 धावा धावफलकावरती. 1 चेंडू टाकून झालात या शेवटच्या षटकाचा. हेमंत बल्बे जॉईंट झालेत. अजय वजरा जॉईंट झालेत. यश गांगडा जॉईंट झालेले आहेत. तर बेस्ट ऑफ लक दिलाय विघ्नहर्ता स्पोर्ट्सला. मनोज वजरा बिर्याणी बेलकडीसाठी देणार आहेत असं म्हटलं गेलंय. ऑल द बेस्ट स्पोर्ट्स नाईकपाडा हेमंत वल्वी यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं गेलंय. क्या बात आहे. इथे मात्र आपण पाहतोय काय घडतंय. तर हा चेंडू आपण जर पाहिला पंच वाईट. तर वाईट बॉल. वाईटने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 46 या धावसंख्येवरती. ऑनसाईडच्या दिशेनं नागेशाच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच अविनाश. काय जबरदस्त कंट्रोल मिळवला या पारीवरती. आतापर्यंत आपण जर पाहिलं सुरुवातीच्या षटकामध्ये 20 धावा होत्या. असं वाटत होतं की प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता की 80 धावा होतील.
मात्र इथे आता प्रोजेक्टेड स्कोर दाखवते 56 धावा होतील. तर इथे एकानं एका चेंडूचा अंदाज लावला जातोय. करंट रन रेट आहे 13चं. क्या बात आहे, क्या बात आहे. नजर हटी तो दुर्घटना घटी. चेंडूवरनं नजर हटली, दुर्घटना घटली. डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल. धाव संख्या 46. बघा चेंडू पासना लाईन मधनं बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडू शिल्लक आहे. 46 धावा, 4 गडी बाद. दीपेश मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इथे सेफ लँडिंग होती की मग झेल टिपला जाईल. एक धाव नक्कीच पूर्ण होते. एका धावती समाधान मानलं जात आहे. धाव संख्या 47. 2 चेंडू शिल्लक या इनिंगचे. काय जबरदस्त क्रिकेट. जय सवर याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न. ओमकार चेंडूवरती आला, मिसफिल्ड झाले आणि जोपर्यंत शंकर चेंडूला उचलेल तोपर्यंत 2 धाव पूर्ण झाल्यात. 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 49 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या इनिंगचा. तुषार 6 चेंडू मध्ये 15 धावांवरती स्ट्राईक वरती आहे. लॉअर फुल टॉस ऑन साइडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. नक्कीच चांगला चेंडू मिसफिल्ड झाली. ओमकार याच्या माध्यमातून 2 धावा नक्कीच मिळतील. आणि हा थ्रो आपण पाहूया तर नक्कीच 2 धाव पूर्ण झाल्यात. मात्र तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. धाव संख्या झाली ती म्हणजेच 51. धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. तर जाऊया डीजे यांच्याकडे. एक सुंदर असं गीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. कोण कोण जॉईन झाले आपल्याला पुन्हा एकदा पाहणार आहोत. यस डीजे. चला आपण यानंतर जाऊया आपल्या कमेंट कडे. कोण कोण जोडलं गेलंय नवीन आणि कोणी कोणी दिल्या शुभेच्छा. तर संदेश गोरे बेलकडीच्या संघा माध्यमातून जॉईन झाले. 5 थंडा माझ्याकडून सांगितलंय संदेश गोरे यांनी. कोण जिंकल्याच्या नंतर उद्याचे लॉट सांगा. अक्षय कोठावले यांनी सांगितले. उद्याच्या दिवसामध्ये कुठले संघ असतील हे नक्कीच आम्ही मध्ये मध्ये सांगू. मात्र कॉमेंट्रीसाठी सज्ज झालेत भावेश वनगा.
थँक्यू सागरजी माळी यांचा आवाज तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये ऐकला. पूर्वार्धात नक्कीच धावपलकावर धावा लावल्यात त्या म्हणजे 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट. उत्तरार्धात काय होतंय काय घडतंय यासाठी मात्र मी सज्ज होतोय आणि इथे मात्र दोन संघ आमने सामने. एका बाजूला आपण विघ्नहर्ता बेलकडी आणि दुसऱ्या बाजूला नाईकपाडा असा सामना नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. भावेश येतोय नंबर 1 चा गोलंदाज तर स्ट्रायकरकडे मिस्टर केशव. पहिला चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये किती धावा जमवतील ते म्हणजे तर चंदन तांगडे यांच्याकडे प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिक साठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. याकडे लक्ष मी वेधतोय. यावेळी मात्र पहिल्या चेंडूला फोर्स केलंय शतक घेतोय आणि चुकी करणारा यात लागतोय. पहिला धक्का मिस्टर केशवाच्या रूपाने गॉन. पहिला आदर बफला जातोय. नवीन फलंदाज मिस्टर शंकर पवार खेळण्यासाठी जातोय. नक्कीच एका बाजूला आपण बघितलं तर नाईकपाडा जर संघ जर जिंकतोय तर नक्कीच वज्रेश्वरीची ट्रिप आहे. तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता बेलकडी हा संघ जिंकतोय तर नक्कीच अनलिमिटेड बिर्याणीची मात्र इथे मात्र व्यवस्था केली जाईल. तर दोन्ही संघासाठी नक्कीच मेजवानी आहे. दोन्ही संघांना मात्र एक संधी आहे. या संधीचा जास्तीत जास्त फायदा उठवायला पाहिजे दोन्ही संघांनी. नक्कीच जिंकण्याच्या इराद्याने दोन्ही संघ नक्कीच उतरल्यात. मात्र पहिला आदर बफला जातोय तो म्हणजे नाईकपाडा बी या संघाला मिस्टर केशवाच्या रूपाने. या मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र खेळल्याबद्दल चेंडू मात्र नाही थांबणार. डीप स्क्वेअर लेग रिजनला निघून जाईल दन 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 करत चौकारा करिता. थँक डीजे. मात्र आल्याला मात्र इथे शंकर आपले इरादे स्पष्ट करतोय. या 4 धावेशी जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 52 धावांचं टार्गेट आहे. मात्र त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होतोय चांगला प्रयत्न होतोय. तर डावखुर हाताने गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने भावेश. यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत नाही करणार चुकी. जावं लागेल परतावं लागेल मिस्टर शंकर पवार याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर ओमकार. हिलिम जातोय खेळण्यासाठी. बघा स्वतः कर्णधार आहे मात्र कर्णधाराची फलंदाजी करावी लागेल. नक्कीच संघाला गरज आहे. सध्या अडचणीमध्ये आतापर्यंत सापडलाय. 2 गडी बाद झालेत. धावसंख्या 4 असताना संघाला देखील अपेक्षा आहेत या खेळाडूकडनं. या मात्र चेंडूला मात्र खेळायचा होता ऑन साइडला. मात्र नक्कीच जास्त दुखापत झाली असावी तर नक्कीच बाहेर घ्यायचं आहे. तर इथे मात्र भालचंद्र वज्रा यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. जर विघ्नहर्ता बेलकडी संघ जर जिंकतोय तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असेल.
तर मात्र नक्कीच व्यवस्थित मात्र खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय ओमकार. धावसंख्या आहे ती म्हणजे 4 धावा. गडी बाद आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. पहिलं षटक पॉवर प्ले षटक चालू आहे. 5 चेंडू टाकून झालेत. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. ओमकार स्ट्रायकरकडे मात्र सज्ज होतोय. तर भावेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. डावखुरा त्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेस मात्र चेंडूला फोर्स केलाय. चेंडू मात्र चांगले शतक बघायला मिळतं. एक धाव पळून पूर्ण केले. दुसरी धाव देखील इथे आरामात पळून पूर्ण केली जाते. 2 धावण्याची षटकाची समाप्ती झाली. गडी बाद झाले ते म्हणजे 2 आणि धावसंख्या ती म्हणजे 6 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या कम ऑन डिझाईन. थँक्यू डिझे. तर नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर येतोय. मिस्टर दीपेश येतोय गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या ती म्हणजे 6 धावा. गडी बाद झाले आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. जिंकण्यासाठी 52 धावांचं टार्गेट ठेवले. तर दीपेश येतोय नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक. छोट्या सर्कल मध्ये बघायचं झालं तर एका फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन आहे. एक शॉर्ट फाईन लेग बघायला मिळतोय छोट्या सर्कल मध्ये. यावेळी आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर सीमा रेषा पार येतोय षटकार. या 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन पोपते ते म्हणजे 12 या आकड्यावर. 17 चेंडू 40 धावांची गरज. वॉट अ मॅच. 17 चेंडू 40 धावा. होऊ शकतोय. मी करेन हा आत्मविश्वास. नागेश यावेळेस मात्र पंच नक्कीच आपल्या डिसिजनवर ठाम आहेत. पंचांची मात्र कुठल्याही प्रकारे दाद मागू नका. पंच सक्षम आहेत. जर तुम्हाला असा चेंडू आढळला तर नक्कीच रिव्ह्यूची उपलब्ध आहे. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. मात्र पंचांकडे कुठल्या प्रकारे दाद मागू नका. याकडे आम्ही तुमचा लक्ष वेधतोय. जातो चेंडू निर्धाव. यावेळेस मात्र चेंडूला दूरवर चेंडू खेळले जात आहे. डीप फॉरवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. एक धाव पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे मात्र पळून पूर्ण केली जाते. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या आकड्यावर. नागेश आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय आणि 8 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला ओमकार 2 चेंडूचा सामना केलाय आणि तो 2 धावांवर खेळतोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय. तर पंचांचा इशारा येतोय षटकार. तुझं पैसे माझं पैसे टाकले चल जाऊ ग बियर पिया. काय ग साले काय झालं. थँक्यू डिझे. या 6 धावण्याची धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढली गेली आहे. धावसंख्या ती म्हणजे 29 धावा.
20 धावा माफ करायचा आहे. धावसंख्या ती म्हणजे 20 धावा आणि आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं 14 चेंडू असतील आणि 32 धावांची गरज. 14 चेंडू 32 धावांची गरज. तर दीपेश गोंधळी मार्कवर आतापर्यंत 2 षटकं त्याला आलेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत या दुसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र दिशा मात्र बरकटली आहे. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. अवंतरच्या स्वरूपात धाव ही मात्र गणली जाईल. 1 या धावसंख्येने धावसंख्या पुढे फरकेल. जाऊन पजेल ते म्हणजे 2 बाद 21 धावा. 21 धावसंख्या आहे. पुन्हा एकदा दीपेश गोंधळी मार्गवर सज्ज होत असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा मात्र बरकटतोय. लागोपाठचे 2 चेंडू अवंताच्या स्वरूपात हाताळलेत. लगेच ओमकार मात्र कान मंत्र देण्यासाठी जातोय की कशा प्रकारे चेंडूला तुला खेळायचं आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. दीपेश 2 चेंडू आतापर्यंत वाईड हाताळतोय. सोयर चेंडू हाताळतोय आतापर्यंत. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न 22 चेंडू पर्यंत पोहोचेल का तर नाही. मिडॉप क्षेत्रामध्ये इथे मात्र चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल ते म्हणजे जाऊन पोहोचेल ते म्हणजे 24 या आकड्यावर. भरपूर धावत गेले होते क्षेत्ररक्षक भावेश. यावेळेस मात्र अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले ते म्हणजे 2 धावसंख्या आहे ती म्हणजे 24 धावा. षटकाची समाप्ती झाली 2 षटकाची. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच या मैदानाच्या कम ऑन डिझाईन. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं 12 चेंडू असतील आणि 28 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 14च्या फरफाने चालावं लागेल कानाई स्पोर्ट नाईकपाडा बी या टीमला. नंबर 3चं षटक कोण घेऊन येतोय विघ्नहर्ता बेलकडी संघाकडनं तर निशाल येतोय. निशाल वज्रा गोंधळी मार्कवर सज्ज होत असताना तर प्रति षटकामध्ये 14च्या फरफाने आतापर्यंत चालावं लागेल. 12 चेंडू असतील आणि 28 धावेंची गरज. जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा तुमच्या भेटीसाठी मित्रांनो चालू आहे. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेत त्यांचं देखील करूया सहर्षचं स्वागत आई सोनसोडी चषक 2025 मध्ये. यावेळेस मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला केले जाते. 1 धाव पळून पूर्ण केली जाते डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 25 आकड्यावर. वडा मॅच जबरदस्त मॅच चालू आहे. कोण जिंकणार अंतिम 4 मध्ये कुठचा संघ जाईल यासाठी लढत. यावेळेस मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. निशालाचा जातोय चेंडू निर्धार स्वरूपात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नागेश याला मात्र जकडून ठेवलंय. तिसरा चेंडूसाठी सज्ज होत असताना निशाल. यावेळेस मात्र बॅटचेज क्षेत्ररक्षक आहेत मात्र इथे मात्र बघायचं झालं तर मात्र हिट विकेटच्या स्वरूपात नागेश याला बाद व्हावं लागेल. गडी बाद कोण तिसरा आधार बसला जातोय नाईकपाडा बी टीमला.
थँक्यू डीजे. आता मात्र समीकरण लगेच आमच्या स्कोरर जे आहेत ते आम्हाला दर्शवतील. किती चेंडूमध्ये किती धावा पाहिजेत तर 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. 9 चेंडू 27 धावा. निशाल काय कमालीची गोलंदाजी करता आतापर्यंत. 3 चेंडू हाताळले तर त्यामध्ये 1 धाव खर्च केले आणि 1 गडी बाद केलाय. गोलंदाज निशाल चौथा चेंडू घेऊन जाईल. यावेळी मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र ऑफस्टिक सोडून जातोय. पंच लगेच आमच्यापर्यंत दर्शवतात की अवांतर धाव मात्र ऍड केली जाईल. एक या धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 या आकड्यावर. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या चेंडू जातोय निर्धास्त स्वरूपात. लगेच इथे मात्र कानमंत्र देण्यासाठी जातोय फलंदाज तो म्हणजे ओमकार. निशाल गोंधळी मार्कवर. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय इथे मात्र फॉरवर्ड स्वर्ल क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एकच धाव मिळेल. स्वतःवर विश्वास दाखवला जातोय ओमकार मार्फत. स्ट्राईक मात्र त्यांच्याकडे आहे मात्र शेवटचा चेंडू असेल त्यांच्या माहितीसाठी. 7 चेंडू 25 धावांची गरज. 7 चेंडू 25 धावा. शेवटचा चेंडू. निशाल राईटम राऊंड विकेटने. यावेळी मात्र इथे मात्र नक्कीच छेडछाणी करण्याचा प्रयत्न झाला होता. अपस्टिक भरपूर बाहेर चेंडू होता मात्र त्याला छेडले फलंदाज ओमकार याने. मात्र हरकत नाही. स्ट्राईक मात्र त्यांच्याकडे आले. एक धावसंख्या पुढे गेली जाऊन पडली ती म्हणजे 28 धावसंख्या. 3 षटक संपलेत. आता मात्र 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 24. 6 चेंडू 24 धावा. काय होईल काय घडेल एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या कमॉन डिझाईन. तर नक्कीच आता मात्र 6 चेंडू असतील आणि 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावा. एका बाजूला विघ्नहर्ता बेलकडेचा संघ बघायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला नाईक पाडा बी असा संघ बघायला मिळतोय. यावेळी मात्र फोर्स केल्या चेंडूला. चेंडू उंच गेलाय हवेमध्ये आहे आणि झेलचीच्या स्वरूपात गडी बाजतोय मिस्टर ओमकार. मात्र इथे मात्र आपण बघितलं पारितोषिक लागलेलं आहे भालचंद्रजी वज्रा यांच्याकडनं. जर विघ्नहर्ता बेलकडे हा संघ जिंकतोय तर नक्कीच 5,000 रुपयाचं नक्कीच पारितोषिक त्यांना मिळेल. याकडे प्रश्नच नाहीये. तर आता मात्र 5 चेंडू असतील आणि 24 धावांची गरज. 5 चेंडू 24 धावा. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय की वाईट चेंडू अवांतर धावण्याची धावसंख्या वाढेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 29 या आकड्यावर. 5 चेंडू 23 धावांची गरज. 4 षटके मारावे लागतील. मोठं फटका नक्कीच मारावे लागतील फलंदाजांना.
यावेळी मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय आणि झेल पकडलाय. अजून एक धक्का लागला बातोय कानाई स्पोर्ट नाईकपाडा बी या टीमला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखवतोय मिस्टर जयेश येतोय नवीन फलंदाज. आता मात्र 4 षटकार ठोकावे लागतील जयेशला. आतापर्यंत 2 गडी बाद केलेत गोलंदाज धीरज याने. जयेश स्ट्रायकरकडे यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त बॅट फिरवली होती. बॅट अगोदर फिरली मात्र चेंडू थोडाफार लेट येतोय आणि चेंडू जातोय यष्टीरक्षक भावेश गोरकाणे याच्या हातामध्ये विचावला जातोय. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. 3 चेंडू टाकून झालेत. आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. याला मात्र पुन्हा एकदा तीच लाईन अँड लेंथ सापडले गेले गोलंदाजाला. मात्र अगदी गुडलँड स्पॉटवर चेंडू हाताळतोय आणि चांगले चेंडूची सांगता बघायला मिळते. गुडलँड स्पॉटवर 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 2 चेंडू 23 धावांची गरज. यावेळेस बघा हाफ टॅकर चेंडू होता मात्र चेंडू व्यवस्थित खेळता आला नाहीये आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा चेंडू बातून निर्धाव. लक्ष व्यवस्थित केंद्रित करायला पाहिजे फलंदाजी करत असताना. जयेश याने व्यवस्थित नजर तुमच्या असायला पाहिजे चेंडूवर की चेंडू कुठे टप्पा पडतोय. शेवटचा चेंडू 1 चेंडू 23 धावांची गरज आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय. विघ्नहर्ता बेलकडी संघ जातोय सुपर 4 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन बाय विघ्नहर्ता बेलकडी संघ. चला आत्महत्या समोरच्या संघाचा हौसला अफजाई करायचा आहे. तर ते पराभूत झाले असले तरी सुद्धा आपली एक रीत आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची, ती विसरायची नाहीये.